तर गुड मॉर्निंग गाईज, हा माझा दुसरा ब्लॉग आहे आणि आज दुसरा ब्लॉग होणार आहे इस्कॉनला ठाण्याला आणि सेंट्रल पार्कला चाललोय आम्ही. मी आणि माझा एक मित्र येतोय, आम्ही दोघं चाललोय. तो पण ब्लॉग शूट करतोय. कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. पाठच्या ब्लॉगलाही खूप चांगलं रिस्पॉन्स दिलं तुम्ही आणि या ब्लॉगलाही खूप रिस्पॉन्स चांगला द्या आणि शेअर करा पाठच्या ब्लॉग सारखं. आणि दोन्ही ब्लॉग कसे होतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही चाललोय, वाजलेत 9:30 आणि आज आहे संडे. तर बघा कसा होते अख्खा ब्लॉग पूर्ण. जर मोठा झाला तर 2 पार्ट ही करू, जर बारका झाला तर एकच पार्ट मध्ये आपण ब्लॉग करू. तर बघा तुम्ही कसा होते ते. जस्ट आता निघलो आणि नीरज आलेला आहे, तिथे थांबलाय उभा आहे. तर आता आपण निघूया पुढे. तर जस्ट आता आम्ही स्टेशनला पोहोचलो, दिव्या स्टेशनला. तर आता ट्रेन कधी येते बघू आणि डायरेक्ट आपण ट्रेन आल्यावरती निघू. गर्दी तर फुल आहे. तर जस्ट आता ठाणा स्टेशनला आलोय आणि बस पकडू आता. मी तर फर्स्ट टाइम चाललोय इस्कॉनला. तर जस्ट आता आम्ही बसमध्ये बसलोय ठाण्याला. आता आम्ही जाऊ डायरेक्ट इथून इस्कॉन टेम्पलला. इस्कॉनच्या नंतर आम्ही जाऊ सेंट्रल पार्कला. तर अशाच कंटिन्यू राहा पुढे ब्लॉगमध्ये. बघा कसा वाटतंय ब्लॉग. तर गाईज जस्ट आता आपण बसमधून उतरलो आणि चाललो इस्कॉन जवळ. तर आता जाऊ पुढे, बघत राहा कंटिन्यू. तर जस्ट आता आम्ही इस्कॉनला पोचलेलो आहे आणि आता आतमध्ये एंट्री करू. मग तुम्हाला मी आतमधला व्ह्यू दाखवतो सगळं. आणि दुसऱ्या साईडला समोर नीरज ब्लॉगिंग करतोय. तर जस्ट आता आम्ही आलोय आतमध्ये आणि इथे शूज काढायची जागा आहे. तर आतमध्ये गेल्यावरती पूर्ण दाखवतो. तर आता आपण चाललोय आतमध्ये आणि जाऊ पुढे आणि तुम्हाला मी एंट्री दाखवतो पुढे. एंट्री कुठून आहे ते. तर आपण एंट्रीच्या समोर आलेलो आहे आणि या एंट्री आहे समोर. आपल्याला इथून वरती जायचं आहे. तर वरती गेल्यावरती बघा पुढे कंटिन्यू. तर फायनली आपण आता आतमध्ये आलोय. तर तुम्ही बघू शकता. तर आता जस्ट दर्शन करून आपण बॅक साईडला आलोय. बॅक साईडला मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. व्ह्यू बघा काय भारी वाटतो. रात्रीच्या टाइमात तर अजून व्ह्यू भारी वाटतो लाइटिंगमध्ये. 6-7च्या टाइमात. आणि बारीक पोरांसाठी समोर एलिफंट ग्रासने बनवलेले आहेत. फोटोशूट बी भारी होतो. तुम्ही याल तर संध्याकाळच्या टाइमात या 7 ते 8च्या टाइमामध्ये तुम्हाला फोटोशूट बी भारी भेटेल लाइटिंगमध्ये. तर आपण आता बॅक साईडला आलोय आणि तुम्हाला मी बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो. तर आपण पूर्ण गोल फिरू आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं वाटतंय ते पूर्णपणे. तुम्ही पण या एकदा नक्की विजिट द्या. संध्याकाळच्या टाइमात या. फोटोज पण भारी येतात फोटोशूटसाठी. जागा पण आहे खाली त्या साईडला ग्रासमध्ये.
इथे फोटोशूट करू शकता तुम्ही खाली, पण सध्या एंट्री बंद केली आहे. जेव्हा एंट्री ऑन असेल तेव्हा चालू असेल तेव्हा तुम्ही फोटोशूट करू शकता इथे खाली. वरती पण फोटोशूट करू शकता इथे जिथे मी आहे तिथे. फोटोज बी भारी येतात खूप. बघा मस्त वाटते. सगळे देवांचे मूर्तीज आहेत आतमध्ये. लाइटिंगमध्ये पण खूप भारी वाटतं बघायला, पण फोटोज पण भारी येतात. पूर्ण टेम्पलला सगळ्या साईडून तसेच केले. सगळीकडे देवांची मूर्ती लावल्यात आणि बाकी थोडीफार डिझाईन्स. तर आता जस्ट निघलोय आम्ही इस्कॉन टेम्पल मधून. आता चाललोय सेंट्रल पार्कला. तर इस्कॉन टेम्पल बी भारी होता खूप आतमधून, पण बेस्ट टायमिंग आहे रात्रीसाठी यायचं. रात्री लाइटिंग मध्ये खूप भारी वाटतो. तर तुम्ही पण या, पण रात्रीच्या टायमात, संध्याकाळच्या टायमात आपल्या 5च्या नंतर. तर आपला सेंट्रल पार्कचा ब्लॉग आपण सेकंड पार्ट मध्ये टाकणार आहे, कारण की ब्लॉग खूप मोठा होईल आणि सेंट्रल पार्कचा ब्लॉग पण ऑलरेडी मोठा झालाय, म्हणून मग आपण पार्ट 2 करणार आहे. हा इस्कॉन टेम्पलचा पार्ट 1 मध्ये टाकलाय आणि पार्ट 2 येईल थोड्यात लवकर. हा कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. पार्टच्या ब्लॉगलाही खूप चांगला रिस्पॉन्स दिला, या ब्लॉगला पण रिस्पॉन्स द्या. आणि आपला पार्ट 2 येईल सेंट्रल पार्कचा, त्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स द्या. तर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.